साधारणतः कोरोनाच्या वैश्विक महामारीनंतर ही प्रत्यक्ष कार्यकारिणीची बैठक व प्रदेश प्रमुखांनी व्हर्च्युअल आभासी पद्धतीने या बैठकीमध्ये भाग घेतला। भारतीय जनता पार्टीच्या सुदृढ व सेवाभावी संघटनेच्या दृष्टीने या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मंथन आणि चिंतन झालं। यासोबतच जगामध्ये भारत देशाने 100 कोटी वॅक्सीन, जे साधारणतः अमेरिकेपेक्षा दुप्पट, युरोप देशापेक्षा 5 पट व जगातल्या अतिशय प्रगत व विकसित देशांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीने आणि तेही देशामध्ये जसं संशोधन झालं अशा वॅक्सिनचा भारताने या वैश्विक महामारीमध्ये जो उपयोग केला, ज्यांच्या नियोजनाबद्दल जग कौतुक करतायत, या संदर्भामध्ये हर घर दस्तक योजनेच्या माध्यमातून जे कुटुंब, जे परिवार, जे सदस्य, जे सन्मान्य नागरिक अजूनही वॅक्सिन पासून वंचित राहिले असतील, भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वॅक्सिनचं सुरक्षा कवच देण्यासाठी पुढाकार घेण्याचाही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। आज देशामध्ये देशगौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाकडे वाटचाल होत असताना काही राजकीय पक्ष विरोधासाठी विरोध करत एक विकृत राजकारणाला जन्म देत आहेत, याचाही सामना आपल्या संघटन शक्तीच्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा झाली। 5 राज्याच्या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीने जनतेच्या मनामनापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विकासाचा विचार पोहोचवत पुन्हा एकदा 5ही राज्यामध्ये विजय प्राप्त करण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। यासोबतच देशाला विश्वगुरु बनवण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न केले जात आहे, देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने जे नियोजन करण्यात आलं आहे, या संदर्भात कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये मंडळापर्यंत, गावापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावं असाही एक विचार या बैठकीमध्ये व्यक्त करत त्याही संदर्भात नियोजन करण्याचा निर्णय करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीला संबोधित केलं। सगळ्यात शेवटी काय प्रमुख मुद्दे होते? देशगौरव नरेंद्र मोदीजींनी समारोपामध्ये हा पक्ष देशहितासाठी काम करणाऱ्यांचा पक्ष आहे, हा कोणत्याही परिवाराचा उदोउदो करण्यासाठी या पक्षाचा जन्म झाला नसून देशाचा उदोउदो करण्यासाठी या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे। देशासमोर आजपर्यंत स्वतःच्या परिवाराचा विकास करणे हे ध्येय ठेवून काही राजकीय पक्षांनी कार्य केलं। आम्हा सर्वांना एकत्र येऊन देशाची प्रगती, उन्नती व्हावी या दृष्टीने कार्य करायचं आहे। विकास बनाम विकृत राजकीय व्यवस्था, या व्यवस्थेला विकासाच्या माध्यमातून, प्रगतीच्या माध्यमातून, जनसेवेच्या माध्यमातून आपल्याला उत्तर द्यायचं आहे, हा साधारणतः त्यामधला सार। आज काही राजकीय ठराव देखील कार्यकारिणीमध्ये झाले, त्यात कोणते राजकीय ठराव प्रामुख्याने होते? साधारणतः एकूण असणाऱ्या देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये जे स्वार्थासाठी पक्ष जन्माला आले, ज्यांचा विचार हा देशहितापेक्षा व्यक्तिगत स्वार्थाचा आहे, त्या विरुद्ध
एक राजकीय प्रस्ताव मांडण्यात आला, ज्या राजकीय प्रस्तावातून शुद्ध 24 कॅरेटचं राजकारण करणारे व जनतेला भूल थापा देऊन सत्ता प्राप्त करण्याचा स्वार्थ साधणारे या संदर्भातली खरी ओळख ही लोकांना व्हावी या दृष्टीने गावागावापर्यंत सरकारच्या योजना, शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेले शेतकऱ्यांच्या बाबतीतले निर्णय, गोरगरिबांच्या गरीब कल्याण योजना या लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवाव्या, त्याची माहिती पोहोचवावी. अन्यथा काही या देशातील चक्रे जे भाष्य करताना याची जाणीवही ठेवत नाही की आपण काय बोलतो. म्हणजे काही राजकीय पक्षाचे नेते असं सांगायला लागले की आमचं सरकार आलं तर आम्ही पेट्रोलचा टॅक्स 50 रुपयांनी कमी करू. खरं तर यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे, कारण केंद्राचा टॅक्स हा 32 रुपये 90 पैसेच आहे. म्हणजे मुद्दल ज्या खरेदी किमतीमध्ये आम्ही सूट देऊ अशा ज्या विंडो कल्पना काही नेते काढतात, यांच्या हाती देश कधीच सुरक्षित राहू शकत नाही. ज्यांना साधं अर्थशास्त्र समजत. इंधन दरवाढीच्या संदर्भात जी आवळी उठवण्यात आली की अगं केंद्र दोषी आहे, केंद्राचा टॅक्स 32 रुपये 90 पैसे, राज्याचा बरोबरीने तितका टॅक्स असतानाही राज्य मात्र आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही. जीएसटी मध्ये डिझेल पेट्रोल आणावं असा प्रस्ताव जीएसटी काउन्सिलचा होता. तिथेही स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी जनतेला न्याय देण्याच्या ऐवजी त्याला विरोध केला. अशा अनेक राज्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण न करता केंद्रावर बोट दाखवायचं, नावं उभं ठेवायचे, असं हे स्वार्थी आणि शूद्र राजकारण या विरोधात या संदर्भामध्ये राजकीय प्रस्ताव समारोपामध्ये कार्यकर्त्यांनी येणाऱ्या प्रत्येक क्षणी पूर्ण शक्तीने तयार असावं अशी अपेक्षा त्यामध्ये व्यक्त करतात. आता तुम्ही खेळलाच आहे पेट्रोलच्या संदर्भातला, तुम्ही राज्याचे वित्तमंत्री होतात. आता जो दावा केला जातो स्वतः अजित पवारांच्या कार्यालयाकडून की आताची आर्थिक परिस्थिती पाहता केंद्र सरकारप्रमाणे निर्णय घेणं योग्य नाही ठरतात, तर तुमचं काय मत आहे? जे पेट्रोल दर केंद्र सरकारने 5 आणि 10 रुपये डिझेल पेट्रोलचे कमी केलेले आहे, त्या अनुषंगाने राज्य सरकारने सुद्धा काय करावं? हे सुपीक डोक्यातून नापीक युक्ती. आता देशामध्ये अनेक राज्यांनी, ज्या राज्याला महाराष्ट्रासारखी आर्थिक शक्तिशाली परंपरा नाही, ज्यांचं अर्थकारण अतिशय नाजूक आहे, त्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. आणि मला हा युक्तिवाद यासाठी पटत नाही की कोरोना महामारीमध्ये, वैश्विक महामारीमध्ये जीएसटी हा 50% राज्याला येतो आणि 50% केंद्राला जातो. म्हणजे या कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये राज्याच्या तिजोरीवर ताण आला आणि केंद्राची तिजोरी मात्र आबादची सुलगाम झाली. या दोन सरकारमधला फरक एवढाच आहे, एक लढवय्या नेतृत्व आहे आणि दुसरीकडे रडचं नेतृत्व आहे. एक लढणारं नेतृत्व आहे जनहितासाठी आणि दुसरीकडे रडणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून हे दुर्दैव महाराष्ट्राचं की महाराष्ट्रामध्ये बैमानीच्या आधारावर आलेलं सरकार, ज्यांनी असा शॉर्टकट आणला की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी सोबत युती केली आणि नंतर शॉर्टकट मारत खुर्चीच्या प्रेमापोटी ते जनतेशी सुद्धा तशीच बैमानी करत जनतेच्या भावनेशी प्रतारणा करताय. मी स्वतः अर्थमंत्री असताना 3दा पेट्रोल डिझेलचे दर कमी केले. तो अधिकार राज्याला आहे. म्हणजे एकीकडे जीएसटी जायचं नाही आणि तुम्हाला जनतेची चिंता आहे, जनतेला जो त्रास सहन करावा लागतो त्याची चिंता आहे की तुम्हाला फक्त आणि फक्त तिजोरीची चिंता आहे. या संदर्भामध्ये अनेक राज्यांनी इंधन दरवाढ मागे घेतली. आज गुजरात पेक्षा महाराष्ट्राचे इंधन दर हे 12 रुपये 15 रुपयांनी जास्त आहे.
तुम्ही पाहिजे. केंद्र सरकारच्या बरोबरीने राज्याचं करा. अन्यथा भारतीय जनता पार्टी या अधिवेशनामध्ये या सरकारला आकडेवारी सहित उत्पन्नासहित सरकार का जाब विचारल्याशिवाय आला. सर हिंदी में एक बात बताइए, जो क्रूज ड्रग्स पार्टी रेट को लेकर विवाद चल रहा है उसमें मोहित कंबोज की तरफ से दावा किया गया कि नवाब मलिक सुनील पाटिल के साथ में लड़कों की जांच की मांग की गई है, लेकिन नवाब मलिक ये कह रहे हैं कि मंत्रियों को या फिर वीआईपी लोगों के बच्चों को फंसाने के लिए ट्रैप लगाया गया. देखो, एक गंभीर विषय को हमने अपने राजनीतिक स्वार्थ के लिए डाइल्यूट कर दिया. इस देश के सामने ड्रग्स माफिया को कड़ी से कड़ी सजा होने के लिए या ड्रग्स से युवा पीढ़ी सेवन करने से बचने के लिए कांग्रेस सरकार के समय एनसीबी का जन्म हुआ. अब एनसीबी के अधिकारी अगर कोई एक्शन करते हैं, कार्रवाई करते हैं, उसमें अगर आपको लगता है कुछ त्रुटियां है तो आप तो मंत्री हो भाई, आप आपके सरकार के माध्यम से सही दिशा दे सकते हो, या मंत्री के नाते राजभवन में जाके राज्यपाल महोदय के माध्यम से शपथ लेते समय आपको अगर कोई जानकारी है तो वो जानकारी सही और संबंधित व्यक्ति तक पहुंचाने की जिम्मेदारी आपके पास है. ये एक ऐसा ड्रग्स में विकृत खेल शुरू हो गया है. कभी 365 दिन मंत्री की जिम्मेदारी, ये अगर कहीं पे उन्हें कोई दोष नजर आता है तो वो दोष दूर करने के एक्शन उनसे हमें प्रतीक के रूप में दिखी जाती थी. आज मंत्री पत्रकार परिषद ले रहे, खुद ही न्यायाधीश बन गए हैं, खुद ही वकील बन गए हैं. अब ये नई जिम्मेदारी मंत्री के ऊपर आ गई है. वही कहते हैं कि शाहरुख खान के बेटा निर्दोष है, ये तय करने का अधिकार हमारे देश का संविधान उन्हें नहीं देता. और उनके पास अगर कोई ज्यादा की जानकारी होगी, कोई आम आदमी जो मंत्री नहीं है वो प्रेस कॉन्फ्रेंस लेकर कुछ जानकारी दे तो मैं समझ सकता हूं, मगर मंत्री के नाते अगर आपके पास कुछ जानकारी है तो आप एनसीबी के पास जाइए. आप सीबीआई की तरफ राज्य सरकार मंत्रिमंडल का एक प्रस्ताव करके सीबीआई की जांच को भी आमंत्रित कर सकता है. आप कोई सुप्रीम कोर्ट के निवृत्त न्यायाधीश की चौकसी लगा सकते हो. सरकार का अधिकार है. रूल्स ऑफ बिजनेस, मंत्री ने कैसे बर्ताव करना चाहिए, मंत्री के क्या अधिकार है, उनकी नैतिक जिम्मेदारियां क्या है, उनके कर्तव्य क्या है. अब तो आने वाले दिनों में ये मंत्रियों की परीक्षा लेनी होगी कि रूल्स ऑफ बिजनेस कभी पढ़े या नहीं. प्रेस कॉन्फ्रेंस लेके कोई एक विकृत भरे ड्रग्स व्यवसाय के बारे में आपके पास अगर कुछ जानकारी है तो वो जानकारी पत्रकार परिषद के माध्यम से नहीं, तो वो सही व्यक्ति तक, सही विभाग तक पहुंचाने की जिम्मेदारी है. अभी ये मुझे लगता है कि महाराष्ट्र विकास की राजनीति को छोड़कर विकृति के राजनीति की ओर चल पड़ा. सर असलम शेख का नाम है क्या? असलम शेख की जांच की मांग बीजेपी करती है क्या? क्योंकि असलम शेख कल इस मुद्दे पर बात करेंगे, आज उन्होंने बात करके सुना है. देखो, मैं कोई व्यक्ति विशेष की जांच की मांग नहीं करूंगा क्योंकि मेरे पास कोई सबूत नहीं है, मगर जिनको जांच का अधिकार है, जिनके पास इस बारे में कोई जानकारी है, तथ्य है, वो जिनकी आवश्यकता है वो जानकारी ले और हमारे देश का जो सच्चाई का मार्ग है उस सच्चाई के मार्ग पे वो आगे बढ़े. आदमी छोटा हो या बड़ा हो, वो कोई पार्टी का कार्यकर्ता हो या पार्टी का बड़ा नेता हो, गलत काम करेगा तो हमारा संविधान ये कहता है कि उसे छोड़ना नहीं चाहिए. आज परत उल्लेख करतात की मला भाजपाच्या विषयी राग नाही आहे, तर एका अधिकाऱ्याविषयी किंवा त्या कार्यव्यवस्थेविषयी राग आहे. मग यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेणं, त्याच्यामध्ये थेट कुठल्या व्यक्तीचे आरोप कोणतेही पुरावे नसताना सादर करणं, या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय आहे? नाही, या संदर्भात तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी
घटना समितीच्या माध्यमातून या संदर्भातले जे कायदे केले तेव्हा घटना समितीला असं वाटायचं की साधारणतः राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक हे कोणताही आरोप करताना त्या संदर्भातला पुरावा सादर करते. आश्चर्य या गोष्टीचं आहे की 28 नोव्हेंबर 2019ला हे सरकार आलं आणि आज आरोप करताना हे सरकार सोयीस्करपणे हे विसरलं की 4 वर्षापूर्वीच्या घटनेची माहिती असताना सुद्धा 4 वर्ष जर एखादा मंत्री ही माहिती दडवून ठेवत असेल किंवा सरकार तुमचं आहे, जोपर्यंत शाहरुख खानच्या ड्रग्सच्या संदर्भात पकडलेल्या या केसची माहिती किंवा ड्रग्स मध्ये तो आरोपी होत नाही तोपर्यंत ही माहिती दडवून ठेवणं हा मोठा गुन्हा आहे. मंत्री असताना पुरावे नसताना अशा पद्धतीने आरोप करणं, अरे ज्याची माहिती तुम्हाला 4 वर्षांनी होते, 4 वर्षापूर्वी जर एखाद्यामध्ये चुकून असा कोणी व्यक्ती असेल की ज्या व्यक्तीचा या गाण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी काही असिस्टंट डायरेक्टर म्हणून किंवा कोणत्या पदावर काम केलं असेल याची माहिती संबंधितांना असण्याची आवश्यकता असत नाही. आणि महत्वाचं त्याला अटक करताना हीच भावना होती की कोण कोणाच्या गाण्याचा असिस्टंट डायरेक्टर आहे महत्वाचं नाही, जर चुकीचं असेल तर त्याला संविधानाच्या चाबकाने फोडून काढलं पाहिजे. मग त्याला फोडून काढताना कोणीच अशा पत्रकार परिषदा घेतल्या नाही, पण शाहरुख खानच्या मुलाच्या संदर्भात मात्र पत्रकार परिषदा का घेतल्या जातात? काय हा आंतरराष्ट्रीय गटाचा तर भाग नाही, याचीही चौकशी आता करण्याची आवश्यकता आहे. जर तो ड्रग्स पेडलर आज जेलमध्ये आहे, एखादी व्यक्तीने पत्रकार परिषद घेतली, कारण यामध्ये अशा पद्धतीने अडथळे निर्माण करणं हाच या गुन्ह्यामधला एक दंड आहे, चूक आहे. आणि या गुन्ह्यामध्ये चौकशी करताना चौकशी प्रभावित होईल असं वक्तव्य जर एखादा मंत्री करत असेल तर हे तर आश्चर्यजनक आहे. सर एक आखिरी सवाल, शाहरुख ने जेल से रिहा हो गए लेकिन अभी तक शाहरुख खान की तरफ से कोई भी बात सामने नहीं आई है. वहीं दूसरी तरफ उनकी मैनेजर के जरिए मिलकर बाकायदा पैसे की लेन देन डील करने की बात सामने आई. आपको लगता है कि शाहरुख खान को भी इस पूरे मामले में अपना मुंह खोलने की जरूरत है? नहीं, मुझे लगता नहीं. वो आरोपी है, अगर मुंह खोलना भी है तो कोर्ट में जाकर अपनी बाजू रखे, कोई आवश्यकता नहीं है. क्योंकि हमारे यहाँ पे 70,000 कोटी से ज्यादा हम न्याय व्यवस्था पे इसलिए खर्च करते हैं कि आप आपकी बाजू न्यायालय में जाके रख सके. आप न्यायाधीशों पे निर्णय करते समय कुछ प्रभाव हो ऐसे वक्तव्य करने की कोई आवश्यकता नहीं है. आप मोदी जी से विचार पर विरोध करो, मगर मोदी जी से एक बात सीखनी चाहिए. सीबीआई ने 9 घंटा तक उनकी चौकसी की, कोई शब्द उन्होंने नहीं कहा, कोई नहीं कहा. उन्होंने कहा जांच एजेंसी है, जो प्रश्न वो पूछेंगे उसका जवाब मैं दूंगा. उन्होंने जवाब दिए, मगर ऐसी बात कभी नहीं कही है राजनीति है. उन्होंने कहा कि सच को कोई डर नहीं होता. और इसलिए माननीय मोदी जी से ये सीखने की बात है, चाहे विचारों के आप विरोध करो, ये रोते ही रहते, हमेशा रोते रहते, समझ में नहीं आता. सुप्रीम कोर्ट त्यांनी तुरुंग विकत घेतली आहे का? मोदींनी अनेक गोष्टीचं खासगीकरण केलं, आता तुरुंगाचंही खासगीकरण झालं का, असा सवाल संजय राऊत यांनी. मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची भाजपला जबाबदारी नाही. भाजपा जनतेच्या प्रश्नाचं उत्तर देईल. त्यांच्या प्रश्नाचं काय उत्तर देणार आहे, ते काय बोलतात त्यांना माहित नसतं. ते म्हणाले जेव्हा देगलूरचा उमेदवार आम्ही घेतला तर ते म्हणाले की गटारातलं पाणी भाजपमध्ये जाऊन शुद्ध होते. म्हणजे स्वतःच्या पक्षाला गटार म्हणणारे हे मोठे नेते आहेत. शिवसेनेचा व्यक्ती घेतला तर गटारातलं पाणी